शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. नवनवीन टिश्यू कल्चर केळी रोपांच्या सक्सेस स्टोरीज, यशोगाथा, शेतकऱ्यांच्या कष्टाचे अनुभव हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक जिल्ह्यातल्या किंवा कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यामधल्या सक्सेस स्टोरीज ह्या तुम्हाला पाहता येतील. तशीच एक सक्सेस स्टोरी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर हा केळीचा घड हे जे शेतकरी आहेत ते अभिजित दिगंबर काळे, गाव अकोले खुर्द, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, म्हणजे टेंभुर्णी पासून एक 6 ते 7 किलोमीटर अंतरावरचा हा केळीचा प्लॉट आहे. आणि हे काही नवीन शेतकरी नाहीत. म्हणजे मला वाटतं काका तुम्ही किती वर्षापासून केळीची लागवड करताय? 2014 म्हणजे 14 आणि 7 एक 8-10 वर्ष होत आली. 10 वर्ष होत आली. हे जुने केळीचे बागायतदार आहेत आणि चांगला दांडगा अनुभव हा हे दोघं बापलेक आहेत, अभिजित आणि हे दिगंबर काळे. तर ह्यांचा एक चांगला अनुभव हा इथं राबवण्यात आला. आज एक्सपोर्टला माल जातोय. मला माझ्यामध्ये बाहेर परदेशातच चाललेली आहे गाडी आता, तर एक्सपोर्ट होतोय. आणि त्या अनुषंगानं पाठीमागच्या एक 10-11 महिन्यातले काय प्रयत्न होते, निसर्गाची काय अडचण आली होती, काय पद्धतीने कष्ट केलेले आहेत, एकदम चांगल्या पद्धतीचा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आज इथं उत्पादित झालेला आहे. त्याविषयीची सगळी चर्चा आज अभिजित यांच्याकडे अभिजित यांच्याकडनं जाणून घेणार आहे. तर अभिजित, तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव अभिजित दिगंबर काळे, पोस्ट अकोले खुर्द, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बर, तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती आहे? सगळे क्षेत्र 18 एकर आहे. बर, आजच्या घडीला त्या 18 एकरात कुठली कुठली पिकं उभा आहेत? आजच्या घडीला आता म्हणलं तर केळी आहे 5 एकर, ऊस आहे बरोबर 2.5 एकर, बाकी आता मोडलेलं आहे केळी 2-3 एकर म्हणजे कटिंग झालंय त्याचं. आता नवीन प्लांटेशन आहे 5 एकराचं. म्हणजे एक साधारणतः कायम स्वरूपी तुमच्याकडे 7-8 हजार तर खोड असते काय? हो, कंटिन्यू कायम असतं. तर ही कसं मॅनेज करताय? म्हणजे तुम्ही मग अशी म्हणला की म्हणजे आम्ही आलटून पालटून मध्ये नेमकं काय करताय? कसं केळीचं मॅनेजमेंट करतात? हार्वेस्टिंग झाल्यानंतर एक नवीन पीक त्यात घ्यावंच लागतंय. त्यात काय बरोबर, नवीन पीक भुसार पीक मकाचं वगैरे घेतोयच मी ह्याच्या. मका करायच्या नंतर मग रान चांगलं तापून देऊन नवीन प्लांटेशन करतो. म्हणजे अल्टरनेट चालूच आहे. अल्टरनेट लागण खोडवा घ्यायचा, मोडायचा, परत नवीन पीक एक तर ऊस नाही तर मग मका तर घेतो. आणि डाळिंबीची बाग होती तुमच्याकडे किती वर्षापासून होती? 2 वर्षापासून. 2 वर्ष केलं. 2 वर्ष. ते फक्त पावसामुळेच प्रॉब्लेम आला, परत ते थोडंसं हे केलं. म्हणजे ते आता त्या डाळिंबाच्या क्षेत्रात काय केलं? आता केळीच लावली. म्हणजे फक्त ऊस आणि केळी. माझ्यामध्ये ऊस पण फक्त 18 एकरातलं 2 एकरच ठेवलं. आता 2 एकर, बाकी सगळी केळी आहे सध्या केलेली. तर ही जी प्लॉट आहे आपला आत्ताचा, ह्या पद्धतीचं ही जी हार्वेस्टिंग चालू आहे ती प्लॉट, ही तर रोपांची संख्या आपण किती बसवलेली? ही तर 3000 रुपये. 3000. आणि ही क्षेत्र किती आहे? फक्त एवढं 2.5 एकर आहे. 2.5 एकर. तर 2.5 एकर ह्या क्षेत्रामध्ये यापूर्वी म्हणजे ही केळीची लागवड करण्याआधी काय होतं? केळीच होते. ह्याच्यानंतर मकाचं एक पीक घेऊन केळीच होते. केळी. आता एक नवीन शेतकरी समजा, त्याला रान कसं तयार करायचं हे माहित नाही, तर तुम्ही जसं सुरुवातीला काय केलं, मका काढली आणि त्यानंतर काय काय केलं सांगा की जरा. म्हणजे मकाचं पीक काढल्यानंतर आम्ही रान नांगरलं, सगळं हायचं प्रिपरेशन, थोडं तापून दिलं रान उन्हाळ्यामध्ये. नंतर तरी अंदाजे मका काढल्यानंतर 3-4 महिने, म्हणजे टोटल पहिली केळी ते ही केळी 6 महिन्याचं तरी अंतर. हो, 6 महिन्याचं गॅप दिले. 6 महिन्याचं म्हणजे 3 महिन्याचं एक पीक गेलं आणि परत रान उन्हाळ्यात तापलेलं चांगल्या पद्धतीने. नंतर मग 28 बागेत पीक घेतलं, लागवड. तर ह्याचं अंतर आपण किती ठेवलेलं? अंतर 7x5. 7x5. आणि लागवडीची एक महिना आठवत असेल किंवा तारीख जरी आठवत असेल सांग. लागवडीची डेट म्हणलं तर ही 25 सप्टेंबर. 25 सप्टेंबर 2022. बरोबर ना? बरोबर. म्हणजे साधारणतः 10.5 ते पहिला मला वाटतं 10-10.5 महिन्यातच तोडा गेला असेल मग पहिला सुरुवातीचा. तर फर्स्ट हार्वेस्टिंग. आणि त्यावेळेस काय रेट मिळाला होता? त्यावेळेस 22 रुपये. हे एकदम टॉपचा रेट आहे. 22 रुपये रेट पण चांगल्या पद्धतीने मिळणं. आणि माझ्या असं मते एक प्रश्न विचारायचा आहे, आतापर्यंत 10 वर्षात हायएस्ट रेट तुम्ही काय घेतलेला आहे? हायएस्ट रेट 22. भले ते 1 टनाला मिळू द्या. नाही, 22 सापडलं. ह्याच वर्षी सापडलं. होय. ह्याच्या आधीच एवढा रेट नव्हता. कधीच नाही सापडलं. नाही, 16 रुपये सापडलं. 16. मग तो कुठल्या साली सापडला होता? तर 19ला. 19ला. म्हणजे हे काय सांगतोय, रेट ही तर काय शेतकऱ्याच्या हातातली गोष्ट नाही. हातातली काय गोष्ट? शेतकऱ्याचं उत्पादन.
चांगल्या पद्धतीचं उत्पादन काढणं, त्याला मेहनत घेणं, चांगल्या पद्धतीनं जोपासणं, या सगळ्या गोष्टी हातातले त्या, आणि त्या कष्टाचं फळ तर ऑटोमॅटिक मिळतच आहे. आणि ते काय आहे, आपण त्या सगळ्या नियोजनामध्ये एकदम अनुभव म्हणू आपण ह्यांचा, तर आज जवळजवळ 10 वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीमागे आहे. आणि अल्टरनेट किळी परत किळी, ते पीक काढून परत किळी, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी अंगवळणी पडलेल्या ह्या सगळ्या गोष्टी. आता जवळजवळ पूर्ण केळीचंच क्षेत्र केळीचंच केलेलं आहे. तर आता पुढच्या ह्या नियोजनामध्ये क्षेत्र तयार केलं. ज्यावेळेस तुम्ही रोपांचं बुकिंग केलं आमच्याकडं, तर तुम्हाला किती दिवसात रोप मिळेल? रोप मला एक 10 ते 15 दिवसात मिळेल. म्हणजे वेटिंगचा पिरियड नव्हता काय वेळ. असू दे की, पण असं सांगितलं त्यात काय लांबवलं असं काय झालं? काय नाही, जे सांगितलं त्या तारखेला किंवा मागे पुढे एखादा दुसरा दिवस होऊ शकतो. हे का सांगतोय, आता बऱ्याच वेळेस शेतकऱ्याचा काय अनुभव असतं, आम्ही सांगितले एका महिन्याना 1.5 महिन्याना मग ते त्रास होऊन जातो. शेतकऱ्यांनी इकडे रान तयार केलेलं असतं, क्षेत्र तयार केलं, पुढची काहीतरी उपाययोजना झालेली असती, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर वेळेत प्लांटेशन आमचं लेट झाला, तिथं आता विचारणारच आहे. तर लागवड आपली बरोबर सप्टेंबर महिन्यात झाली. सप्टेंबर बरोबर. मग सप्टेंबर महिन्यात लागवड करताना कशी लागवड केली होती? आपण सपाट केली होती, सफाई केली, पूर्ण सफाई केली. मग पाणी बिनी काय साचलं नव्हतं का त्यावेळेस? त्यावेळेस पाऊस थोडा नव्हता त्यावेळेस लागवड केली. नंतर रोप हे करायचं, कंटिन्यू पाऊस चालला. म्हणजे रोप लावल्यानंतर कंटिन्यू किती दिवसांनी पाऊस चालू झाला? 15 दिवसात तर कंटिन्यू पाऊसच चालला. रोप सेट झाले आणि मग पाऊसच चालला. त्यात साधारणतः किती महिन्यापर्यंत पाणी थांबलं होतं समजा? कंटिन्यू आता पाऊसच होता 1 महिन्याभर कंटिन्यू. 1.5 महिना तर सगळं पाणी यातनं फ्लोच होतं, सगळं पाणी विहिरीजवळ नव्हतं, ते सगळं पाणीच होतं. आता तशी तरी ही आश्चर्याची गोष्ट आहे. व्यक्तिगत त्यांना सुद्धा असं वाटलं होतं का ही काय बाग आता आपल्या हातातनं जाते, म्हणजे शक्य नाही ना, कारण रोपं पिवळी पडणं, कूज होणं, त्याची मर होणं किंवा तुटाळीचं प्रमाण होऊ शकत होतं. पण त्यातनं पण जसं काय म्हणू आपण त्याला, ते आता एक वाक्य आहे, अडचणी शेतकऱ्याच्या 5वीलाच पोहोचलेले. एक अडचण नाही, एक अडचण नाही, म्हणजे कधी पाण्याचे, कधी लाईटचे, कधी निसर्गाचे अनंत अडचणी येते. तर ह्या सगळ्या अडचणीतनं आज हा जो घड बघतोय आपण, तो अशा पद्धतीचा, ह्याच्या आधी शूटिंग मध्ये बघितलं की एक्सपोर्ट क्वालिटीचा माल, त्याचा वादा, शायनिंग, हे सगळं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं परत ह्यांच्या कष्टावर यांनी उभं केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये ह्या बाप लेकांचं कष्ट, म्हणजे फक्त रोपं आमची आहेत म्हणून ही काय सगळ्या गोष्टी अशा होत नाही. प्रॉपर त्या शेतकऱ्याचे खत पाण्याचं व्यवस्थापन, त्यांचा अनुभव, ह्या जोरावर आज एवढ्या हाताच्या बाहेर गेलेली परिस्थिती परत मिळवलेली आज ही दिसते. आणि त्याच कुठेतरी कष्टाला आज पैशातलं रूपांतर म्हणलं तर आज चांगले पैसे बघायला मिळणार आहेत. अशा पद्धतीचं इथलं बघा. आणि तसंच आहे ते आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये विठ्ठलाचा फोटोही देतो. त्याचं कारण तर काय, कष्ट करणाऱ्याचं देव आहे आणि तो कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागच उभा असतो, ते कोणाच्या पण पाठीमागे उभा राहत नाही. आणि तसा प्रकार आहे की आज चांगला 22 रुपयाचा दर इथं मिळतो. तर प्लांटेशन झालं एक साधारणतः 1.5-2 महिन्यापर्यंत पाणी होतं. त्यानंतर खत व्यवस्थापन करताना शेणखताचा, कोंबड खताचा, इतर काय सेंद्रिय खताचा आपण किती वापर केला आणि कसा केला? सेंद्रिय खत म्हणजे आपलं कोंबडी खताचा वापर केला. कोंबडी खत पाणी ड्रेनेज जास्त होतं, त्यामुळं कोंबडी खत टाकावं. थोडं थंडीचा पिरियड होता, त्यामुळे कोंबडी खताचा पर्याय निवडला. शेणखत काय 2 रोपाच्या मध्ये साधारणतः किती खत टाकले आपण? 1 पाटी गेली, 1 पाटी कोंबड खत, 1 पाटी कोंबडी खत, कोंबडची खत टाकलेलं आहे. आणि शेणखत काय शेणखत नाही टाकलं. जमीन तर बघितली तर एकदम काळी कसदार जमीन आहे आणि निचऱ्याची पण जमीन आहे. तसे बघितलं तर मग खाली मुरुम पण लागतं. मुरुम लागतं. पण आता शेवट किती जरी निचऱ्याची जमीन असेल आणि सातत्यानं जर ह्यानं ठरवलंच पावसानं, तर तिथं शेतकरी पण काय करू शकत नाही. तर अशा पद्धतीनं, आणि खरं तर आज ही जमिनीची ताकद म्हणून आज एवढी घड रानालाच मी तर म्हणे हे 100 पैकी 100 मार्क दिले पाहिजे आपण. काय कारण एवढ्या खराब परिस्थितीतनं परत उभा राहायचं, परत असे घड पडायचे, ही फक्त ताकद कोणाची? ह्या आईची, काळ्या आईची. तर ह्या खरंच त्या ताकदीचा परिणाम नाही. तर दुसरं ही काय निमित्त आहे, म्हणजे आमची रोपं किंवा ही खत, औषधं, बाकीच्या सगळ्या गोष्टी ही निमित्त. पण परत ही निचरा होऊन त्याचं तेवढं सगळं होऊन परत उभा राहणं ही काय साधी सोपी गोष्ट नाही. तर त्यानंतर साधारणपणे सेंद्रिय खत म्हणजे आपण कोंबड खताचा वापर केला. त्यानंतर भेसळ डोस आतापर्यंत किती झाले? त्या भेसळ डोस 3 डोस झाले. आणि काय ड्रिपची खत, औषधं किती सोडलेलं? किती दिवसात एक साधारणतः? तसं काय नाही, 10 दिवसात 10-15 दिवसाला. आणि घडावरच्या फवारण्या काय झालेल्या?
त्याचा स्प्रे झालेला. किती झालेले? एकच झालेलं आहे. म्हणजे एक साधारण सोपं जास्त. आता एक तर व्यक्तिगत स्वतः अनुभवी शेतकरी आहेत आणि विषय काय होतो, बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं का केळीला म्हणजे सारखं खत दिलं पाहिजे, सारखं बदलं पाहिजे. मी हे शूटिंगच्या आधी ज्यावेळेस घरी बसलो होतो यांच्यासोबत, त्यावेळेस तुम्ही काय म्हणलं होतं मला ते सांगा की, भेसळ काय म्हणलं होतं तुम्ही, खताशिवाय काय दुसरं कायच करत नाहीत म्हणलं, भेसळ. आणि त्याचा काय तुम्हाला अनुभव काय आला भेसळचा? भेसळ जसं ताण देतं तसं लिक्विड ताण देत नाही, म्हणजे ते कायम करंट कंटिन्यू चालू राहतं भेसळ. आणि त्याला दुसरा वापरला होता काय, ते वरचं काय तर दूध काय म्हणलं तुम्ही, हे आहे म्हणजे लिक्विड जे असते ना ती काय सलाईन सलाईन तेवढ्यापुरतं थोडक्यात. आणि हेच माझं पण सांगणं असं शेतकऱ्यांना, काय होतं माहितीये का, प्रॉपर केळी पिकाला ना भेसळ डोस. आता ह्यांचा अनुभव आहे, आम्ही तर मस्त काहीतरी 10 ठिकाणचे 10 अनुभव गोळा केले, पण व्यक्तिगत 10 वर्षापासून हे व्यक्ती दिगंबर काळे हे भेसळ डोसचं नियोजन करतात. आणि बसल्या बसल्या त्यांच्या शेतकऱ्याच्या भाषेत मला त्यांनी असं स्वतःच सांगितलं का, ही जी वरची साहेब आपण काय बी खतं जर दिली बॅग आणि कुठं लिक्विड, ही शेवट सलाईन आहे किंवा वरचं दूध ज्याला म्हणून आपण, पण ही जी आहे भेसळ डोस आहे त्याचा मान, ही ताकद, किंवा आज जर आपण हे कसं शेवट हे हायब्रिड व्हरायटी म्हणजे जर्सी गाई आणि देशी गाईमध्ये जसा फरक आहे. मग जर्सी गाईला जर आपण त्या देशी खिलार गाईवानी सांभाळलं तर ती कसं पिळेल तसे तेवढे. आज जर आपल्याला 40-35 किलोचं घड घ्यायचं म्हणलं तर त्या पद्धतीनेच व्यवस्थापन बी करणं गरजेचं आहे. आणि हा कुठंतरी एक विषय मला सांगायचा की भेसळ डोसवर जितका भर देता येईल शेतकऱ्यांनी, तर हा त्यांचा अनुभव आहे 10 वर्षापूर्वीचा की आणि 10 वर्षापासून तुम्ही भेसळवर जाणार बऱ्यापैकी. तर अवांतर बी खत काय गरजेचे नाही, म्हणजे अवघड अतिरिक्त नुसतं 4 दिवसाला 2 दिवसाला तुम्ही सोडत बसला अजून तर नाही केलं तशा पद्धतीने. आणि ती तसं केलं नाही म्हणून तर एवढी ताकद राहिली जमिनी, नाहीतर 4 दिवसाला 3 दिवसाला जर खत सोडत बसलं. हे रानात केळीच आहे, केळी आणि मका, ह्याच्यावर दुसरं पीक नाही. पण आता ह्यात खताचं बी नियोजन आहे ना, कारण काय होते तुम्ही ही जर दुसऱ्या 3ऱ्या दिवशी सारखं काहीतरी करत बसला तर मग ती जमिनीची ताकद काय राहणार आहे, इथं नुसतं क्षाराचं प्रमाण वाढून जाणार त्या खतामुळे जास्त. जेवढं तुम्ही टाकताय तेवढं पिकाला मिळतंय, विषय संपतो. म्हणजे बरेच लोक काय म्हणते तर रासायनिक खतानं जमिनी खराब होते. कधी होत्या अभिजित काळेंनी 4 पोती टाकली आणि त्यांचे स्पर्धा करायसाठी दिगंबर काळेंनी 6 टाकली, तर ती 2 पोती एक्स्ट्रा पडल्यानंतर जमिनी खराब होते. आता ह्यांचा रोल काय आहे, जेवढं टाकते जमिनीत तेवढं पीक घेते, तेवढं उत्पादन येते, तेवढं बाजारात जाते, आपल्याला पैसा, घर प्रपंच, आर्थिक उन्नती शेतकऱ्याची होती. ही सरळ सरळ साधं गणित. त्यामुळं अतिरिक्त खत एक्स्ट्रा काहीतरी करावं लागतं 3 दिवसाला 4 दिवसाला असं अजिबात नाही. एक 10-15 दिवसातनं एकदा ड्रिपनं औषध देणं आणि भेसळ डोस 3 म्हणतात त्या पद्धतीनं. हे सगळ्या नियोजनातला हा सगळ्यात महत्वाचा किंवा आजच्या व्हिडिओ मधला एक महत्वाचा सारांश आहे की भेसळ डोसवर केळीत हा चांगल्या पद्धतीचा भर पाहिजे. तर आता येऊ खर्चाकडे. अर्थशास्त्र तर बघणं गरजेचं आहे. तर ह्या बागेला 3000 रोपांना एक अंदाजे म्हणा किंवा तुम्ही जरी काय डोक्यात असेल लिहिलेलं असेल कागदावर तर किती रुपयापर्यंत खर्च आला असेल आपल्याला? खर्च सांगायचं म्हणलं तर 1-2 लाखापर्यंत आले. 1.5-2 लाख रुपयापर्यंत म्हणजे 80 समजा 80 पर्यंत आल्याचा. तर आजच्या हिशोबाप्रमाणे आता ही स्वतः शेतकरी सांगतील बरं का, मी म्हणजे आम्ही काय प्रमोट करतोय किंवा आम्ही काय ते जाहिरात करतोय अशातला काय भाग नाही. तुमच्या व्यक्तिगत काय शूटिंग चालू आहे म्हणून नाही, टोटल बागेत ना तुम्हाला किती कमीत कमी सांगा बरं का. मी म्हणून नाही जास्त वाढवून बी सांगा किंवा चढवून, आपण काय राजकारणी माणसं नाही खोटं मोठं बोलायला. पण सगळ्यात महत्वाचा विषय की तुम्हाला व्यक्तिगत आज एवढा अनुभव आहे की सरासरी आपल्याला ह्या 3000 किती टन ऍव्हरेज निघा? कमीत कमी 70 टन आहे, 70 प्लस निघा. 70 टन तर 100% निघेल, 100% निघेल अशा अपेक्षा. तर एक म्हणजे कदाचित कसं आहे सांगू का, केळी पिकामध्ये आपण किती साईज वर माल विकतो त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे आजपर्यंत माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की जवळ 70% शेतकऱ्यांना समजत नाही का माल कधी. आता हे अनुभवी शेतकरी त्यांना माहिती बाबा माझा माल तयार झालाय नाही झालाय, शिर फुगले नाही फुगले, ओव्हर झालाय कमी आहे, बॉक्स वाल्याला वेगळ्या पद्धतीने माल लागतो, कॅरेट वाल्याला वेगळा लागतोय, ते डायरेक्ट तोडून घड 8-10 टायरला भरणारे त्यांना वेगळा लागतो, किती फुगल्याला चालतो. अशा प्रत्येकाचे जास्त जर फुगवला तर 8 फाण्याचा घड बी 40 किलो भर. आणि जर तुम्ही प्रॉपरच तुम्हाला द्यायचं असेल तर 13-14 फाण्याचं घड सुद्धा 30-35 किलोच भर. अशा पद्धतीचं हे केळीचं ऍव्हरेज असतं. तर एक साधारणतः ह्यांनी सांगितलं
70 टनापर्यंत. एक आजचा रेट 22 रुपये, पण कमीत कमी रेट जरी आपण पकडले, एक सरासरी 15 रुपयाने जरी पकडलं तरी सुद्धा एक 8-10 लाख रुपयाचं उत्पन्न खर्च वजा जाता मिळायला कुठल्याच पद्धतीची अडचण आहे का होईल वाटतं तुम्हाला? कारण तेवढी आणि गॅरंटी. आणि अजून तर पुढं श्रावण महिना अपोट आहे, त्यामुळे रेट तर काय खाली येणार नाही 100%. कारण तेवढ्या पट्टीत जर आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, पीक भारी आलंय, सगळं भारी झालंय, ज्यावेळी शेतकऱ्याच्या खिशात पैसे येतात तिथं खरं समाधान. कारण खरी गोष्ट आहे, असं किती आपण नुसतं पीक जोमात आलंय, भारी आलंय, त्याला ऍव्हरेज निघाले, पण ज्या वेळेस ज्या कष्टाचं घामाचं मूल्य पैशात तयार होईल त्यावेळेस खरं समाधान वाटतं त्या शेतकऱ्याला. आणि त्यावेळेस त्या असं चेहरा बघण्यासारखा. आणि आज यांचे चेहरे सुद्धा खरंच बघण्यासारखे आहेत, कारण दर पण चांगल्या पद्धतीने मिळालाय. आणि ह्या सगळ्या बाबीत अत्यंत महत्वाचा भाग आहे का वेळच्या वेळेचं व्यवस्थापन. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक सरळ स्पष्ट मला शेतकऱ्यांना सांगायचे की फक्त एका गोष्टीवर अवलंबून नाही, नुसती फक्त रोपं भारी आहेत किंवा शेतकऱ्यांनी नुसतं प्रॉपर कष्ट केले तसं बी नाही, किंवा नुसती निसर्गाची साथ आहे असं बी नाही. सगळ्या गोष्टी जुळून यायला, निसर्गाची साथ, प्रॉपर व्हरायटीची निवड, शेतकऱ्याचे कष्ट, त्यांचा अनुभव, त्या पाठीमागचं इथं प्रत्यक्ष अंमलबजावणी किती करताय, ह्या सगळ्या गोष्टीवर केळीचं उत्पन्न अवलंबून. म्हणजे बरेच जण काय वाटतं नुसती व्हरायटी बदलली म्हणजे उत्पन्न वाढतं असं नाही. सगळंच लागतं त्याला. जी शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतोय त्या शेतकऱ्याला, किंवा असं एक उत्तम उदाहरण आहे ही तुमच्या समोरचे जे मुलगा आणि त्याचे वडील आहेत ते एक उत्तम उदाहरण आहे. काय का बाबा ह्या सगळ्या नियोजनामध्ये कष्टाला हे तर कुठंच कमी पडलेलं नाही. आज एवढे 10 वर्ष झाली बाग आहे, पण मला असं वाटलं नाही की कसं होतं, जास्त अनुभव असलेल्या माणसाचं घाण गुण काय मी कायमच करतोय, पण इथं एकदम क्लीन आणि स्वच्छता दिसते. नाहीतर एवढी स्वच्छता असं काय, हे घोळ काय होतं, जरी तुमच्याकडे 10 वर्षाचा अनुभव असला पण तुम्ही बाग स्वच्छ ठेवली की नाही, कुठं गवत आहे का आता? बाग न स्वच्छ ठेवल्यावर मला सांगा ते मच्छर ते तिथं सगळंच होईल. पण ह्यात काय होतं माहिती का, बऱ्याच जणांचं काय असतं, मी 10 वर्ष झालं केळी करतोय, गुडघ्या एवढं गवत असतं, काय उपयोग? स्वच्छता करायला दरवर्षी जरी नवीन लावत असले तर एक नवीन अनुभव. आणि ह्या 10 वर्षात 10 अनुभव असतील का ना तुमच्या? का सेम झालं तसं, गेल्या वर्षी लावली तसंच झालंय, त्याच्या वर्षी पुढे तसंच झालं असं? तर सांगणं माझं एकच आहे शेतकऱ्यांना की केळी ही खरंच एक आर्थिक उत्पादन किंवा आर्थिक स्थिरता देणारं पीक आहे शेतकऱ्यांसाठी. आणि मी व्यक्तिगत आता तुम्हाला काका विचारेल, केळी लागवड तुम्ही पहिल्यांदा 2014ला आणली, त्यावेळेसच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या परिस्थितीत खरंच फरक पडलाय? हो पडलाय, 100% फरक पडलाय. पहिलं तुम्ही फक्त ऊसावर अवलंबून ऊसाला काय राहतच ना, तो ऊसात काय करून तर काय. तरी एक साधारणतः जनरली जरी सांगायचं झालं तर एक ऊसाचं उत्पादन किती काढत होतं तुम्ही? काय ऊसाचं ऍव्हरेज निघत होतं, तेवढा अपेक्षित दर बी नव्हता. आता रेट वाढायला ऊसाची, रेट वाढतोय पण मिळायचे पैसे मिळत नाही. गेलेल्या ऊसाचे पैसे बी अजून काय काय 1.5 वर्ष मिळत नाही, अजून मिळत नाही. अजून बी काय काय जणांची पेंडिंग आहेत. मुळात तर तुमच्या की ऊसाचं एक पीक काढायला निघत तर ह्याची 2 पिकं निघते. त्यामुळं चांगलं आणि खरंच आहे, आज जर शेतकऱ्याला चांगला आपली आर्थिक प्रगती करायची असेल, नाहीतर आज सगळेजण शेतकऱ्यासारखं कोण असं फाटकं नाही आणि ही नाही ती नाही, इथे येऊन बघितल्यावर कळते कशा पद्धतीने शेती काय असते किंवा कशा पद्धतीने केली पाहिजे. आणि कुठला गर्व नाही काय नाही, एवढं 10 वर्षाचा अनुभव आहे, पण सगळ्या जिथल्या तिथं ज्या गोष्टी म्हणजे एक आदर्श उदाहरण जर म्हणलं तर आज हे काळे बंधू आहेत, चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन इथं केलेलं आहे. अशाच प्रकारच्या नवीन यशोगाथेत नवीन ह्याच्यामध्ये पण एक प्रश्न माझा विचारायचा राहिला की जी आमची रोप आहेत, ऍक्च्युली सगळं तुमचं कष्ट तुमचं आहे, सगळं तुमचं आहे, पण एक कुठंतरी एक मोजमाप करायचं ह्या हिशोबाने मी तुम्हाला एक 100 पैकी तुमच्या मनाने कॅमेरा चालू आहे किंवा शूटिंग काढतोय म्हणून जास्त द्यायचं असं नाही. ही जी व्हरायटी आज तुम्ही 2 वर्ष जर हे तरी लावताय तर एक तुमची तुम्हाला व्यक्तिगत ह्या 100 पैकी ह्याला किती मार्क देऊ वाटतात? आणि कमी द्या जास्त द्या असं अजिबात नाही, तुमच्या मनाने जी काय द्यायची देणार की मार्क 100 द्यायला काय हरकतच नाही आम्हाला. कारण तेवढं अपेक्षित म्हणजे रोप बी आम्हाला चांगले भेटलेत आणि एवढं म्हणजे पाणी वाहून बाबा एवढा गडी येईन असं वाटलंच नव्हतं ही बाग. ते बाग बी चांगले ह्या सगळ्या पट्टीत तर व्हायरस फ्री आले, व्हायरसचं प्रमाण नाहीच आहे नसल्यातच आपण 100% 100 मार्क देते. तर ही का म्हणजे शेवट शेतकऱ्याचेच कष्ट आहे ती, ही काय फक्त आमची रोपामुळे एवढं सगळं क्रेडिट नाहीये.
त्यासोबत शेतकरी, वातावरणाची साथ, ह्यांचे नीतिमत्ता चांगली, म्हणून आज 22 रुपयाने दर, म्हणजे जोक नाही ना असं एवढं, आणि हायएस्ट रेट मिळतोय चांगल्या पद्धतीनं, सगळ्या गोष्टी होतात. तर ह्या सगळ्या व्यवस्थापनात अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ किंवा नवीन केळीच्या बागेत नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर पण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.